नमस्कार मित्रांनो, इन्फो योजना या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात, त्यांच्याकरता एक मोठी खुशखबर आहे. खुशखबर अशी आहे की आता जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे पैसे थेट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये इथून पुढे जमा होणार आहेत. असा एक नवीन जी-आर सुद्धा आलेला आहे. आणि जो जी-आर काय आहे त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो, ज्या लाभार्थ्याचे अजूनसुद्धा पैसे जमा झालेले नाहीत आणि हे पैसे कसे मिळवायचे आणि त्याच्याकरता काय करावं लागेल याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. कारण असं आहे की मित्रांनो, या योजनेपासून 10 लाख लाभार्थी वंचित राहू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं तर नाव नाही ना, हे जाणून घ्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच महत्त्वाचे अपडेट आणि योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, संजय गांधी आणि श्रावणबाळ या योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे सोमवारपासून पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. तर मित्रांनो, हा एक नवीन नुकताच जी-आर आलेला आहे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊया. बघा हा मित्रांनो, हा एक नवीन जी-आर आला आहे. याच्यामध्ये आपण काही मुद्दे घेऊ, ते महत्त्वाचे आहेत तेच मुद्दे घेऊ, जास्त टाईमपास नको. तर आता बघा, आता हा जी-आर कशाबद्दल हे झालेला आहे, म्हणजे कशाच्या निगडीत हा जी-आर त्यांनी जाहीर केलेला आहे ते बघू. आपण आता बघू. हा बघा, ही माहिती बघा पहिली. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. म्हणजे बघा, आता जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात त्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे हेच थेट डीबीटीद्वारेच पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता हं, आता हा एक मुद्दा बघा. डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. हे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य वितरण डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये इथून पुढे जमा होणार आहेत. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय आहे? हां, तर आता याचं काही शासनाचे जे निर्णय आहेत, कोणकोणते बघा. आता हा एक निर्णय शासनाचा, पण निर्णय बघा. ओ माय गॉड! हं. आता हा पहिला निर्णय बघा. आता पहिला निर्णय काय आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. दुसरा काय आहे? शास्त्रीय तळावरून दिनांक 28/1/2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना योजनेतील डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांना संख्या 29,77,250 इतकी आहे. त्यापैकी डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थीची संख्या 19,74,085 इतकी आहे. जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे केवळ डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्यात शासनाचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना आधार व्हॅलिडेट झालेलं आहे, म्हणजे कसं, तुम्ही आधार सेडिंग केलेलं आहे. आधार सेडिंग केलेलं असेल, आधार लिंक असेल, तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, ते बी डीबीटीद्वारे. ज्या ज्या लाभार्थ्याचं आधार सेडिंग हे केलेले नाही, त्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाही. त्याकरता जी बँक आहे, त्या बँकेत जाऊन तुम्हाला आधार सेडिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला देखील योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये या 2 महिन्याचे पैसे जमा होऊन जातील. नाहीतर मित्रांनो, तुम्ही जर आधार व्हॅलिडेट केले नसेल, आधार लिंक म्हणजे आधार सेडिंग केले नसेल, तुम्हाला हे पैसे मिळणार नाही. तुम्हाला आधार सेडिंग करणं खूप गरजेचं आहे. आधार सेडिंग जर केलं नसेल, तुम्हाला हे पैसे जमा होणार नाहीत. मित्रांनो, आपली माहिती आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि मित्रांनो, तुमचे जे मित्र मैत्रिणी कोणी असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील अशा महत्त्वाच्या अपडेट आणि योजनेबद्दल माहिती मिळते. मित्रांनो, भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.